टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। मुंबईच्या मेट्रो 3 वरती सोमवारी झालेल्या जलप्रलयानंतर रेल्वे प्रशासनाने आचार्य आत्रे मेट्रोवरती आता सुरक्षा भिंत बांधण्याचा निर्णय घेतलेला आहे। मी सध्या उभा आहे आचार्य आत्रे मेट्रो स्थानका परिसरामध्ये आणि आपण पाहू शकता या ठिकाणी सध्या जे आहेत मोठ्या प्रमाणात सुरक्षा रक्षक जे आहेत तैनात करण्यात आलेले आहेत। एकंदरीत सोमवारी या स्थानकावरती मान्सून पूर्व पडलेल्या पावसामुळे मोठी अडचण निर्माण झालेली आहे। अवघ्या 1.5 तासात जवळपास 11 लिटर पाणी या स्थानकामध्ये शिरलेलं व मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण झाली होती आणि त्यामुळे मेट्रो सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली होती। या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सध्या मुंबई रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड व त्याचबरोबर MMRCL यांनी तातडीचे पाऊल उचलत या आचार्य आत्रे या स्थानकावर कायमस्वरूपी सुरक्षा भिंत बांधण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आलेला आहे। सध्या वरळी ते आचार्य आत्रे चौक दरम्यान मेट्रो रेल्वे तात्पुरता बंद करण्यात आलेली आहे। सुरक्षा आणि त्याचबरोबर कार्यक्षमता पूर्ण तपासल्यानंतर ही सेवा जी आहे ती पुन्हा सुरू करण्यात येणार आहे। मात्र दुसरीकडे पाहिलं तर आरे ते वरळी दरम्यान जी मेट्रो सेवा आहे ती JVLR या मार्गावर सर्वसामान्यपणे सुरू आहे। मात्र प्रशासनाकडून अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी सुरक्षा भिंत या ठिकाणी बांधण्यात आली असली तरी भविष्यामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये किंवा पुन्हा अशा प्रकारची घटना घडू नये यासाठी प्रत्येक कामाकडे विशिष्ट लक्ष दिले पाहिजे अशा प्रकारे देखील सगळीकडनं सर्वसामान्यांकडनं म्हटलं जात आहे। कॅमेरा पर्सन योगेश कदमसह सुनील जाधव, TV9 मराठी, मुंबई।